हाय हॅलो मैत्रिणींनो, तर चला मी अलका मराठी या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मला आज करायचं सगळं काम वगैरे सगळं आवरलं, पूजा झाली, सगळेजण गेले. आज सकाळी काही नॉर्मलच स्वयंपाक होता, जास्त काही स्वयंपाक आज केला नाही, त्याच्यामुळे काही शेअर केलं नाही. म्हणलं आता जे आपल्याला आता करायचं आहे ना, छान जे आहे ते शेअर करावं. तर मी करायले बघा पालकाच्या पुऱ्या. तर एक मिनिट तुम्हाला दाखवते. तर हे पहा, त्यासाठी पालक 2 जुड्या पालक आहे. हे मी असं व्यवस्थित बारीक चिरून असा उकडून घेतला आहे. हे बेसन पीठ आहे आणि हे आपलं गव्हाचं पीठ आहे. तर थोडीशी कस्तुरी मेथी, ओवा, जिरे, मीठ, तिखट. तुम्हाला हिरव्या मिरच्या करायच्या हिरव्या मिरच्याच्या करा, मला लाल तिखटाच्या करायच्यात तर हे लाल तिखट, हळद. आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे मला थोडेसे काशे तीळ. तुम्हाला जसे पाहिजे तसे घाला, जेवढे जास्त घालतात ना तेवढे छान लागते मैत्रिणींना. तर हे असे एवढे तीळ आणि अजून थोडे घालायचे. तीळ जर जास्त घातले का तर चवीला आणखीन छान लागतात ह्या पालकाच्या पुऱ्या. आणि एक 8 दिवस प्रवासाला किंवा आता घरात करून ठेवायच्या म्हणलं तर एक 8 दिवस अशा कंपल्सरी मस्त अशा ना छान राहतात. आणि प्रवासाला घेऊन गेला तर तिथं पण एकदम अशा नंबर 1 मध्ये 3 दिवस तर काहीच होत नाही बघा. आणि तुम्ही जर कडक अशा खरपूस तळे ना तर मग 4-5 दिवस बी राहू शकतात त्या. तर मला आता 2 दिवसासाठी पाहिजे होता, त्याच्यामुळे मी असं नॉर्मल मीडियम तळणार आहे. तर त्याच्यात तेल टाकायचे गरम करून. तर पण मी तेल पण ठेवले गरम करायला, ते पण दाखव. तर ह्या अशा मी एकदम अशा थोड्या थोड्या 5-6 अशा ताटात लाटून घेतल्या आता. कारण मी एकटीच आहे, एकटी असल्यामुळे मला अशाच लाटून घ्यावं लागल्या. आता कढई ठेवली, तेल बी तापलंय. बघा कसं असतंय, मिस्टर जर घरी असले असते तर त्यांनी तळले असत्या किंवा लाटून दिले असते, कोणतंही एक केलं असतं. आज ते घरी नाही तर म्हणजे बँकेत गेले, त्याच्यामुळे मला एकटीलाच हे करावं लागायले. कसं असते, माणसाला असल्याच्या नंतर किंमत कळत नाही, पण नसल्याच्या नंतर किती म्हणजे एवढ्या वेळात माझ्या झाल्या असत्या पुऱ्या. आता एवढ्याच घेऊन लाटून मला आधी एवढं तळावं लागायल्यात आणि नंतर राहिलेल्या आता हे एवढ्या राहिल्यात अजून, ह्या नंतर लाटावं लागतं. आता कसं असते बघा तर चला तळून घेते आता पुऱ्या. तर बघा असे झाले आपले हे लाडू भरपूर झाले होते. आलं की सगळ्यांनी लाडू खाल्ले. आपल्या इथं बेसन लाडूचे सगळे प्रेमी, सगळ्यांना बेसन लाडू, सगळ्यांना म्हणजे जयला आणि जयच्या पप्पाला खूप आवडते ते बेसन लाडू. आता स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. तर ही आपली भाजी, हे आपलं आता ही कुणी आमटी म्हणते कुठं काय, आम्ही तर वरणच म्हणतो बघा. हे तुरीचं वरण आपलं. आणि हे कारलं जे आहेत आता चिरून ह्याला मीठ लावून ठेवलं. हे मला सकाळच्याला फ्राय करायचं, हे सकाळसाठी, हे आताचं नाही आहे काहीच. तर याला झालं. ती सकाळची थोडीशी उसळ आहे, हे कालचा ठेसा आहे केलेला, एवढाच राहिला आहे बघा. तर अशी भाजी बघा, 1 थेंबर बी पाणी नाही घातलं ह्याच्यामध्ये. मस्त अशी झाली. ह्या भाजीला 2 दिवस काही होत नाही, फ्रीजच्या बाहेर ठेवली तरी पण भाजी इटत नाही. अशी झाली आपली भाजी, मस्त शिजली. आता कणिक मळली, भात झालाय, पोळ्या टाकून घेते. आणि तर चला मैत्रिणींनो, कसे वाटले माझे लाडू, कसे वाटले, आवडली का रेसिपी, भाजी कशी वाटली, भाजीची रेसिपी कशी वाटली, आवडली तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा. तर चला मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा ह्या तळून घेते मी अशा पुऱ्या आपल्या. एक मस्त होत्या आता छान. जसं की तुम्हाला म्हणलं ना, मला एकटीलाच करावं लागेल, एकटीलाच तळावं लागायला आता. तर म्हणलं चला असले. आणि आता ही लेकरं 2 दिवस म्हणलं जाणार आहे मी, तर मग शाळेतून आल्यास, दीदी ऑफिसून आल्यास बघा अशा छान खातेल. आल्याच्या नंतर थोडेसे बेसन लाडू त्याला स्वामींना नैवेद्याला बी होतील म्हणलं, आणि नंतर लेकरांना बी होतील म्हणून केले होते ते. पण आपल्या पुऱ्या मस्त अशा कशा टम्म फुगत्या आता, छान होत्या आता, चवीला बी 1 नंबर लागत्या आता. तर नक्कीच करून बघा मैत्रिणी. तर तेल एवढं गरम करायचं नाही, ह्याच्यात टाकल्यानंतर असं वाजलं पाहिजे, आवाज आला ना तर एकदम छान अशा मस्त पुऱ्या होत्या. तर ह्या चमच्यानं कम्प्लिटली 1 चमच्यावर तेल घालायचं. आता एवढं नाही घालायचं, मला हे जास्त व्हायले, थोडंसं ख्याचकडीत, कारण मला तळायच्या आता ह्या पुऱ्या. तर चला आता ह्याला थोडंसं थंड होऊ देते, कारण हे खूप गरम आहे ना. तर तेल गरम असल्यामुळं थोडंसं आता ह्या उलटण्यानं कालवून घेते मी, कारण ह्याला हातानेच आता मॅश चांगलं करावं लागणार आहे, कारण हे असं होणार नाही आहे. पण गरम असल्यामुळं थोडंसं असं म्हणलं
व्यवस्थित असा ह्याचा उंडा एक जीव करून घ्यायचं मस्त असं 1 नंबरमध्ये. बघा तेल टाकल्याबरोबर इतका छान स्मेल यायला ना ह्याचा 1 नंबरमध्ये होत्या. आता तुम्ही एकदा बघा करून अशा. तर बघा कशा सुंदर अशा आपल्या मस्त झाल्या आता पालकपुऱ्या 1 नंबरमध्ये. हे पाहू शकतात लालसर अशा ब्राऊन ब्राऊन मस्त अशा तळल्या. आता तेल धरीत नाहीत काही नाही, पाहू शकतात मस्त एकदम छान नंबर 1 मध्ये होत आता. आणि तीळ भरपूर घालायचे, लसण नाही घालायचं. लसण घातलं ना की थोडंसं वास मारतात मैत्रिणींना, त्याच्यामुळे लसण कधीच नाही घालायचं ह्या पुऱ्यांना. नॉर्मलच लसण नाही, अद्रक नाही, काहीच नाही, फक्त तिळं जास्त घालायचे. पालक मस्त असं. आणि तुम्ही मेथीच्या पण करू शकतात, पण मेथीच्याला जशी ह्याला टेस्ट लागते तशी मेथीच्या ह्याला लागत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर करायचं तर मेथीच्या पण करू शकतात. बघा मस्त अशा. तर चला छान झाल्या आपल्या पुऱ्या. तर चला आता वाजलेत 5:30. सगळं आवरलं, पुऱ्या वगैरे झाल्या. आता जायचे संध्याकाळी गावाला. तर कुठं जायचे ते पण सांगते आणि कशाला जायचे ते पण सांगते. तर चला भांडे वगैरे हे भांडे घासून घेतले, सगळे क्लीन करून घेतलं, कारण लेकरांना करायची आता संध्याकाळसाठी मला हे अशी खिचडी मसाले भात करायले. सगळ्या भाज्या वगैरे सगळे चिरून घेतलंय. लसण आणि खोबरं पण कुटून घेतलंय मी. मस्त 1 नंबर खिचडी होती आहे. आता कुकर बी ठेवलं आहे बघा तापवायला. तर चला मला जायचं आहे. तर म्हणलं आता शेअर करावं माझ्या ताईंसोबत थोडंसं. तर संध्याकाळी 10 वाजता मला ट्रेन आहे. 10 वाजता निघालं तर सकाळी 6 वाजता जाते मी. तर चला मैत्रिणींना आता करून घेते. आणि संध्याकाळच्या आता लेकरांना तर भात करायले, आमच्या दोघांना टाकलं तर 2 किंवा. आणि पहिल्यांदा असं एकटी चालली आहे बरं का. मला म्हणजे कधीच माझ्या आयुष्यात मी असं एकटी अजून आत्तापर्यंत कधीच गेलेली नाही आहे. आज पहिल्यांदा चालले. वाईट म्हणजे वेगळंच वाटायलं आहे. कुणीच नाही. प्रत्येक वेळेस जय किंवा पिल्लू किंवा ह्यांनी अशा असत, दिदी तर काही येतच नाही आहे. तर एवढ्यापैकी कुणीतरी एक जण असते सोबत. ह्या वेळेस असं झालं की कुणीच नाही, एकटीच चालले आहे बघा. वाईट वाटायले थोडंसं, कधी गेलेले नाही आहे आणि पहिल्यांदाच चालले. बरं तरी पण चला जाऊ द्या, असून आहेत कुणी कसं नाही, आपले स्वामी आहेत ना आपल्यासोबत. तर स्वामी महाराज आहेत आपल्यासोबत. तर चला स्वामींच्या कृपेनं जाऊन येते आणि 2 नाही तर 3 चपात्या टाकते, खिचडी करते. आणि आता ट्रेनमध्ये नाही, एकटी असल्यामुळे आम्ही घरीच जेवणार आहे. आता आम्ही सगळे जर असलात ना तर आम्ही ट्रेनमध्येच जेवतो बरं का. खूप मजा येते, खूप छान वाटते. रिझर्वेशन असते, आपली सीट असते तर मस्त असे. तर म्हणलं चला शेअर करावं तुमच्यासोबत पण थोडंसं. चला करून घेते आता. भाजीला बघते काहीतरी थोडंसं 2 टमाट्याची चटणी केली तर करण किंवा नाही बी, काही सांगता येत नाही आहे. जे बी करेल ते तुमच्यासोबत शेअर करते मैत्रिणींनो. चला आता स्वयंपाक 5:30 वाजलेत. आत्ता ह्याने 6:30ला आले, 7-7:30ला निघावं लागतंय मला. बॅग वगैरे भरली, सगळं आवरलंय, सगळं झालंय. तर चला. तर जाईल मैत्रिणींना सोडायला आले तर गाडीचा टाईम बघायला इथं लावलेला असतंय वरी. दिसतंय का? गुंटूर छत्रपती गुंटूर छत्रपती संभाजीनगर. तर चला सोडायला आली, एकटीच चालले. गावात येत असेल गाणे नाहीत ना, होता जमते.